अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर घटना समोर आली आहे। कॉलेजला जाणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी 2 तरुणांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करत आहे। अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉलेजला जाणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा कथित छळ आणि विनयभंग केल्याप्रकरणी 2 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी आणि तिची मैत्रीण कॉलेजला ये-जा करत असताना आरोपी गेल्या सुमारे 1 महिन्यापासून तिच्या सातत्याने पाठलाग करत होते। 30 जुलै रोजी सकाळी पीडित विद्यार्थिनी आणि तिची मैत्रीण जात असताना आरोपींनी मोटरसायकलने त्यांना कट मारून पुढे वाहन थांबवले। त्यानंतर त्यांनी कथितरित्या अश्लील इशारे करत विनयभंग केल्याचा आरोप आहे। घरी परतल्यानंतर विद्यार्थिनीने संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला। त्यानंतर तिच्या आईसोबत दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पीडितेच्या जबाबाच्या आधारे दत्तापूर पोलिसांनी 2 आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS मधील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे। अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या घटनांमध्ये पीडितांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे।